नमस्कार, मी चेतन मिठारी चॅनल एस मध्ये आपलं स्वागत करतो। कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। जवळपास 15 उमेदवार, विविध पक्षांचे काही अपक्ष असे मिळून 15 उमेदवार आता मतदारांकडे आपला कौल मागतायत, मतदारांकडे मत मागतायत। पण खरोखर या निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष आपल्या उमेदवारांना घेऊन उतरलेत। मुळात वेळ खूप कमी आहे, कारण जर बघितलं तर 5 वर्षांचा कार्यकाळ हा विधानसभेचा असतो। पण आता दुर्दैवानं या ठिकाणी तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे। निवडून आल्यानंतर सुद्धा विकास कामं करायला फारसा वेळ नाहीये, खूप कमी वेळ आहे। पण जेवढा वेळ आहे तो सत्कारणी लावण्यासाठी आणि मतदारसंघाचा एकूणच विकास करण्यासाठी सगळेच पक्ष उत्सुक आहेत। आपले उमेदवार या निवडणुकीमध्ये त्यांनी रिंगणात उतरवलेले आहेत। तर आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहिद शहाजान शेख आपल्यासोबत आहे। आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। जसं की मी म्हणालो की वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार घेऊन रिंगणात उतरलेत, काही अपक्ष सुद्धा आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून शाहिद शेख या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत। पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही ही निवडणूक लढवताय, मग ही निवडणूक लढवताना तुमचं राजकीय पार्श्वभूमी किंवा सामाजिक पार्श्वभूमी काय होती? राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की लहानपणापासूनच मला थोडीशी समाजकार्याची आणि समाजामध्ये काम करून इतरांना न्याय कसा देता येईल या अनुषंगाने मला माझ्या फॅमिलीकडूनच तो बालकडू मला पाजण्यात आलेलं होतं। माझा राजकीय प्रवास 2012 पासून मी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM या पक्षामध्ये होतो आणि त्यानंतर कालांतराने 2016-18च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि MIM या दोघांची अलायन्स झाली आणि त्यानंतर पहिल्यांदा मला वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्याचं सरचिटणीसपद मला मिळाले। त्या माध्यमातून नंतर लोकसभेमध्ये चांगली रणधुमाळी झाली। रणधुमाळी झाल्यानंतर विधानसभेमध्ये पुन्हा ही अलायन्स विभक्त झाली। त्यानंतर मी MIM या पक्षामध्ये असल्यानंतर पुन्हा मला तिथून पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता हे पद भेटलं। त्या माध्यमातून मी समाजातील शोषित, पीडित, वंचित समाजाचे जे प्रश्न असतील प्रलंबित ते मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा ज्यावेळी म्हणजे आता आपण 2022मध्ये आलो त्यावेळी मी पक्षाचा रीतसर MIM पक्षाचा रीतसर राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी पक्षाचा सभासदत्व घेतलं आणि बाळासाहेबांनी मला वंचित बहुजन आघाडीचं अधिकृत उमेदवार बनवला। असा एकंदरीत माझा प्रवास आहे। आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढवताय। बऱ्याच वेळा असं होतं की एखादा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतो तर बाकीचे पक्ष सुद्धा त्यांना आपल्या पक्षा थ्रू निवडणूक लढवण्यासाठी या असं बोलतात। तसं तुमच्या बाबतीत काही झालंय का? हां, 2-3 पक्षाकडून मला तशा ऑफर्ससुद्धा आलेल्या होत्या, पण माझी विचारसरणी थोडीशी आंबेडकरी विचारसरणी असल्यामुळे मी सर्वप्रथम या पक्षाला प्राधान्य दिलं की आंबेडकरवाद म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या फंडामेंटल एका स्ट्रक्चर राहिल्यामुळं आपल्या देशाचं संविधान व्यवस्थित राहू शकते आणि देशाचं जर संविधान व्यवस्थित राहत असेल तर लोकशाही ही अबाधित राहू शकते। त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीला प्राधान्य दिलं आणि रीतसर तिथं जाऊन तिची मुलाखत दिल्यानंतरसुद्धा साहेबांनी मला सांगितले की तुम्ही या कामासाठी पात्र आहात आणि कोल्हापूर 276 उत्तर पोटनिवडणुकीसाठी तुमचा आम्ही उमेदवारी घोषित करतो असं। आता तुम्ही निवडणूक रिंगणात उतरलाय तर तुमचा अजेंडा काय असणार आहे निवडणुकीचा? पक्षाचा म्हणून किंवा तुमचा म्हणून उमेदवार म्हणून? पक्ष म्हणून म्हणा, ऑन दी बिहाफ ऑफ मी अँड ऑन दी बिहाफ ऑफ पार्टी आमचा अजेंडा असा आहे की विकास हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आता तो विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही बघितला तर शिक्षणाचा जो स्तर आहे, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या वगैरे ज्या होत आहेत, NCRBचा जर रिपोर्ट पाहिला तर दुर्दैवानं महाराष्ट्राचा हा प्रथम क्रमांक लागतो। म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या पीडा आहेत त्या पीडा सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण शेतकरी हा या भारतामधील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे आणि जो कणा जर विस्कळीत झाला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोचू शकतो। नंबर 1। नंबर 2 असं आहे की शिक्षणाची कास ही महाराष्ट्रानं धरली पाहिजे आणि टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून ते खूप पुढे आहेत। त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आणि कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये शोषित, पीडित, वंचित समाजाला भेटणे हे गरजेचं आहे। असा एकंदरीत आपण त्याच्यामध्ये एक आपला अजेंडा ठेवलेला आहे की जेणेकरून सर्व समाजातील, सर्व समूहातील, सर्व जातीतील लोकांना शिक्षण हे कमीत कमी खर्चामध्ये भेटणं गरजेचं आहे।
म्हणजे शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मूळ तुमचे मुद्दे आहेत. येस येस येस. नक्कीच. जसं की आता तुम्ही सांगितलं, मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केला की आधी MIM आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढत होते, आता तुम्ही स्वतंत्र लढताय या पोटनिवडणुकीत, किंवा मागच्या विधानसभेत स्वतंत्र होता की एकत्रच होता? नाही नाही नाही, स्वतंत्र होतो, विभक्त होतो. विभक्त होता. त्याचा काही फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय? मतांचं विभाजन होईल असं वाटतंय? नाही, मतांचं विभाजन होणार असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की हे दोन्ही पक्षांची जर विचारसरणी जर पाहिला, बॉटम ऑफ द लाईन मी असं सांगेन की हे एक निसर्गमित्र आहेत आणि त्यामुळं ही विचारसरणी एक असल्यामुळे त्याचा विरोध होईल असं मला वाटत नाही आणि उत्साहानं ते सुद्धा कार्यकर्ते आम्हाला मदत करतील अशी मी अपेक्षा पण करतो आणि होईलसुद्धा ती. आता जसं की आपण जर नॅशनल लेवल किंवा राज्य पातळीवरचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेला अशी टीका होते की वंचित बहुजन आघाडी असेल किंवा MIM असेल, हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहेत असं बोलली जाते. त्याबद्दल काय सांगाल? मुळात हा आरोपच बिनबुडाचा आहे. कारण त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही एक 2-1 वर्षापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वीचा जर एक साधारणतः अभ्यास केला तर बरेचसेच काँग्रेसचे नेते जर तुम्ही बघितलं, जसे की सुजय विखे, मोहिते पाटील म्हणा, हे रातोरात्र भाजपमध्ये गेले. ज्योतिरादित्य सिंधेसुद्धा त्यांनी काय केले ही पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार नावाची व्यक्ती उभारते, त्यावेळी तुमच्या मताचं ध्रुवीकरण होत नाही. पण एखादा वंचित बहुजन आघाडी किंवा त्या विचारसरणीचा जर एखादा व्यक्ती उभारला तर तुमच्या मताचं ध्रुवीकरण होतं. म्हणजे हा न्यायनिवाडा थोडासा मला विचित्र वाटतो. माझं बोलण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्या लोकांनी हे असे आरोप केलेले आहेत बिनबुडाचे, त्यांनी त्या समाजातल्या लोकांनी, जसे की दलित, मुस्लिम, भटके, आदिवासी, या लोकांनी तुम्हाला मतदान देण्याची ती ही जागीरदारी नाही आहे. कारण भारतीय घटनेने दिलेला अधिकार असा आहे की जी विचारसरणी आहे, जी विचारसरणी देशाच्या लोकशाहीला बाधित असेल आणि बाधित नसेल तर तुम्ही त्याला मतदान करू शकताय. त्यामुळे बी टीम म्हणण्याचा हा जो काही म्हणजे त्यांनी जो आरोप लावलेला आहे तो बिनबुडाचा आरोप आहे असं मी स्पष्टपणे सांगेन. कारण त्याच्यामध्ये तथ्य नाही, कारण घटनेने दिलेला सर्वांना अधिकार आहे आणि त्यामुळे ते इलेक्शन लढू शकतात. नक्कीच. आता जसं की तुम्ही कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवताय, तर उत्तरमधली निवडणूक लढवताना तुम्हाला काय गोष्टी होणं गरजेचं वाटतं प्रामुख्यानं उत्तरमधला विचार केला तर? उत्तरमधला जर विचार केला तर आता गेल्या 4 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिला तर पूर परिस्थिती ही बिकट होत चालली आहे आणि त्या पूर परिस्थितीच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिला तर अजूनपर्यंत अद्याप जिथं पाणी येते, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही सिद्धार्थनगरसारखा जर परिसर बघितला तर अजूनसुद्धा तिथं म्हणजे एक 15-15 फूट उंचीचे भिंती, संरक्षण भिंती असल्या पाहिजे, हा आराखडा तयार झालेला नाही. त्यांचे पंचनामे होतात, मग ते पंचनामे किती योग्य होतात, काय होतात, ह्याच्यामध्ये खूप फेरफार आहे. तुम्हाला त्या गोष्टी माहीत असतील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा की कोल्हापूर हे डेव्हलप होत असताना त्याच्यामध्ये झोपडपट्टीधारक जे आहेत त्यांना अजूनपर्यंत कार्ड भेटलेले नाहीत, पेन्शन भेटलेले नाहीत. हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यावर पण आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्यामार्फत फोकस करणार आहोत आणि हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये छडा उचलणार आहोत. म्हणजे मूळ तुम्हाला वाटतं की ह्या समस्या आहेत आणि ह्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे? येस येस, एक्झॅक्टली. नक्कीच. आता तुम्ही एक उमेदवार म्हणून जसं निवडणूक रिंगणात आहात, तुमचा प्रचार सुरू आहे, तर मतदारांचा कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? चांगला आहे, सकारात्मक प्रतिसाद आहे. बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही उभारलेला आहात, एखादा ऑप्शन निर्माण केला आहेत, एकमेकांवरती आरोप करत आहेत, पण सुदैवाने तुमच्यावर कोणाचा आरोपच होत नाही, त्यामुळे तुम्हाला त्याचा सकारात्मक प्रतिसाद भेटतो आहे आणि भेटत पण चाललेला आहे, त्यात वाद नाही. आणि मी चॅनलच्या माध्यमातून हेही सांगू इच्छितो कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला की तुम्ही एक विचार करून एक संविधानाला जिवंत ठेवणारा आणि विकास करणाऱ्या पक्षाला, वंचित बहुजन आघाडीला तुम्ही मतदान करावं असं मी आव्हानही करतो. नक्कीच. आता अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडीला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळू शकतो? कारण बरेच प्रस्थापित आहेत किंवा मोठे दिग्गज नेतेसुद्धा या निवडणुकीमध्ये आपापल्या उमेदवाराच्या मागे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की कितपत तुम्ही टॅकल करू शकाल? मला आत्मविश्वास आहे आणि वंचित बहुजन आघाडी या इलेक्शनच्या माध्यमातून आपली पूर्ण पाळेमुळे ह्याच्यामध्ये गाडेल आणि याचा पूर्ण रिझल्ट जो आहे तो कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसून येईल आणि पूर्ण ताकदीनिशी आमचा पक्ष उतरलेला आहे. आमचे महाराष्ट्राचे पूर्ण मोठे पदाधिकारी इथं आलेले आहेत,
त्यांचा सर्व्हेसुद्धा चालू आहे. ते पण इतर समाजामध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आणि मला आत्मविश्वास आहे आणि जनतेचा जो कौल असेल तो आम्ही मान्य करू. प्रचारामध्ये कोण नेते येतील असं? आमचे वरिष्ठ लेवलचे सर्व नेते येणार आहेत. साहेबांची सुद्धा सभा होईल, पण एक्झॅक्टली तसे इन्स्ट्रक्शन्स आणि इन्फॉर्मेशन आले नाहीत. पण साहेबांनी तसं आश्वासन दिलेलं आहे की सभा होऊन जाईल आणि आमच्या वरिष्ठ लेवलचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर येतील, डॉक्टर क्रांती सावंत येतील, आमचे राज्याचे उपाध्यक्ष साळुंखे सर येतील आणि ते आहेतसुद्धा इथं. त्यांचा सर्व्हेसुद्धा चालू आहे. मोठ्या लेवलचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी येणार आहेत आणि सभा पण होऊन जाईल आमची. नक्कीच. आता जर आपण बघितलं तर आता ही कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक होतीये, पण यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तर तिथंही वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत उतरणार का? तसे आदेश तरी आलेले नाहीत, पण आम्हाला साहेबांनी सांगितलेलं की तुम्ही तयारीला लागा, कामाला लागा आणि त्या अनुषंगाने आमची ती तयारी आम्ही चालू ठेवलेली आहे. नक्कीच. समजा तुम्ही या निवडणुकीत विजयी झालात तर कोल्हापूर उत्तरसाठी तुमचा काय फोकस असणार आहे? हाच फोकस असणार आहे की जसं मी आधीच बोललो, आपल्याला शिक्षण हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करणार तो गुरगुरणार. आणि शिक्षण हे आपलं इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण असलं पाहिजे, टेक्नोक्रॅट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणं गरजेचं आहे. मुळात होते काय की आज महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्यांनी 18 पगड एकत्र जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या महाराष्ट्रामध्ये आज वाईनला परमिशन आहे पण शाळा चालू करण्यासाठी परमिशन नाही. म्हणून मी बरेच ठिकाणी जिथं प्रबोधनासाठी जातो तिथं तेच म्हणतो मी की सह्याद्रीच्या इतिहासाला तुम्ही व्यसनाचं नाट लावू नका, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर तुम्ही दारूची पाठ वाहू नका, कारण ही एक विचारांची एक शिदुरी असलेला एक राज्य आहे आणि हाच आमचा अजेंडा आहे की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार लोकांच्या मनामनामध्ये झाले पाहिजे, जेणेकरून इथे गुण्यागोविंदानं आपण राहू. हा आमचा एक अजेंडा आहे. नक्कीच. जसं की तुम्ही सांगितलं की कोल्हापूर उत्तरच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये तुमचा हा अजेंडा आहे आणि मुळात शिक्षण असेल किंवा जो महापूर दरवर्षी आता येतोय, जवळपास बघितलं तर आपण 2019ला आला, 2021ला आला, सलग 2 वेळा महापूर आला आहे. त्याच्यामुळे तो एक मूळ मुद्दा आहे कोल्हापूरकरांचा. शिक्षण आहे, रोजगार आहे आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, झोपडपट्टीचा प्रश्न आहे जसं तुम्ही बोललात. तर नक्कीच तुम्ही यातून मार्ग काढाल अशी आशा व्यक्त करतो आणि तुमच्या एकूणच या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि एकूणच राजकीय तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मतदारांशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद.